सकल हिंदू समाज हे इथं मस्तपैकी आपल्याला अन्नदान इथं केलं जातं। तुम्ही बघत असाल बघा, अन्नदान असा भंडारा आहे। तुम्ही कधी अयोध्येला जर आलात, आमच्या दादांनी आम्हाला खूप सहकार्य केलं बघा। बाहेरचं जेवण आम्हाला पचलं सुद्धा नाही आणि त्रास देखील झाला आणि पैसा बी भरपूर गेला। आणि महाराष्ट्रामधील हे सोलापुरामधील हे अतिशय अन्नछत्र इथं सुरू आहे। तर सर्वांनी या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य देखील करावं, जेणेकरून महाराष्ट्रातील येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक असं इथं अन्नदान आहे। तर तुम्ही देखील इथं संपर्क साधा आणि दादाजी देखील सर्वांनी टाळ्या वाजून धन्यवाद करायचा आहे। हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। बघा इकडं अशा पद्धतीनं अयोध्येला सेवा दिली जात आहे। बघा सेवा कोणत्या माध्यमात येईल सांगता येत नाही, पण इथं बघा पुण्या लाटणारे महिला आहेत आणि गेले किती दिवसापासून इथं मोफत सेवा दिली जाते। अन्नछत्र म्हणून अतिशय सुंदर असं जेवण आहे इथं आणि तुम्ही बघत असाल जेवण आणि प्रसाद अतिशय सुंदर आणि चांगला आहे। मनाचा थकवा अन्नदानामुळे आपल्या जेवण केल्यामुळे भाविक अतिशय आनंदामध्ये दर्शन घेतात। तर आजूबाजूला हॉटेलमध्ये खूप गर्दी असते, महाग असतं आणि रुचकर जेवण देखील नसतं, परंतु इथं बघितलं असेल अतिशय सुंदर असं जेवण आहे। 11 ते 3 इथं वेळ आहे आणि तुम्ही जर कधी शरीर नदीच्या काठावर जर आले तर जवळ जा, इथं कॅम्प लावलेला आहे अन्नछत्राचा। तुम्ही नक्की इथं या आणि अन्नदानाचा लाभ घ्या। जय श्रीराम, ओम नमः शिवाय।